नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी तयार केलेले राईस म्हणजे तांदळापासून बनणारे गुण नैसर्गिक आणि गुणधर्म त्वचा स्वच्छ ठेवणारे असे मऊ आणि लुसलुसीत राहण्यासाठी होममेड साबण आपण घरच्या घरी तयार करणार आहोत. एकदम कमी वस्तूमध्ये तयार होणारे हे होममेड साबण आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि किती सुंदर बनतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यासाठी लागणारे सामान घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मी ॲलोवेरा घेतलेला आहे. त्याच्यामधला आपल्याला गर पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि ते गर काढल्यानंतर आपल्याला तो मिक्सरमध्ये ग्राइंड करायचा आहे. तुम्ही त्याचे कातडेसुद्धा यूज करू शकता. तुम्हाला ऑप्शनल आहे. मीच त्याच्यामध्ये गर घातलेला आहे कारण मी राईसचं साबण बनवत आहे त्याच्याकरता मी त्याच्यामध्ये गर यूज केलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये एक बटाटा घेतलेला आहे. आता तो खिसून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याचं पाणीसुद्धा त्याच्यामध्ये यूज करायचं आहे. अ, त टमाट्याला सॉरी बटाट्याच्या पाण्याने चेहऱ्याला एकदम ग्लो आणि एकदम चमक मारते. त्याच्यासाठी हे बटाट्याचं पाणी मी यूज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲलोवेरा जेल आहे ते आपण काढलेलं आहे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला, ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी पॅराशूट एक चमच तेलसुद्धा घातलेलं आहे. आपली त्वचा एकदम नरम राहते त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ग्लिसरीनसुद्धा एक चमच घातलेला आहे. तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही. तुम्हाला आवडेल तसं. हे तुम्ही बघू शकता मी एक ग्लिसरीन एक चमच त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई यूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी साधारण 3 ते 4 गोळ्या मी त्याच्या 4 टाकलेल्या आहे. तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्ही कितीही टाकू शकता. 2 सुद्धा यूज करू शकता आणि जास्तसुद्धा यूज करू शकता. आता हे राईस पावडर आहे. मी अगोदरच बनवून ठेवलेलं होतं. तुम्ही बनवायला काहीही वेळ लागत नाही. त्याला राईस थोडेसे घेतले की त्याला थोडं 1 घंटा भिजवून द्यायचं आणि ते नंतर स्वच्छ कपड्यावर सुकू द्यायचे आणि त्याचं राईस पावडर बनवून घ्यायचं. आता हे शोप मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. आता तुम्ही बघू शकता आता मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यावरती एक कटोरं ठेवलेलं आहे. आता हे शोप आपलं एकदम पाण्यासारखं आपल्याला इगरू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ते पूर्णपणे आता त्याचं पाणी होत आहे. आता ते पाणी झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे जे आपण इन्ग्रीडियंट पूर्ण आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहे ते पूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता पण आता हे पूर्ण घातल्यानंतर आपल्याला पूर्णपणे एकजीव म्हणजे याच्यामध्ये बिलकुलही गोळ्या बिलकुलही राहिला नाही पाहिजे. एकदम प्लेन असं हे झालं पाहिजेत. पूर्णपणे असं हलवून घ्यायचं आहे. कम से कम 5 मिनिटं तरी याला असं हलवत राहावं लागते तेव्हा हे प्लेन बनू शकतं. हे बघू शकता तुम्ही. आता हे पूर्णपणे प्लेन झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये शोपच्या स्टँडमध्ये टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही फुलसुद्धा भरू शकता. मी हाफच ट्राय केले कारण मी कमी प्रमाणात बनवलेलं आहे म्हणून. तरी खूप छान झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हे नक्की आवडेल कारण स्किनसाठी एकदम छान आहे. कारण चेहरा एकदम चमक मारते आणि चेहऱ्यावर पिंपल वगैरे असले की ते सुद्धा याच्याने कमी होतात. चेहऱ्यावर डाग किंवा वांगसुद्धा असतात तर ते सुद्धा कमी होतात आणि चेहरा एकदम चमक मारते. तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा. एकदम 10 मिनिटं लागणारे असे हे साबण 10 मिनिटामध्ये बनून तयार होते. तुम्ही बघू शकता मी आत्ता 10 मिनिटं झालेले आहे. आता हे साबण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मी त्यांना हात धुवून तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघू शकता एकदम फेससुद्धा त्याच्यामध्ये होत आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघू शकता तुम्ही एकदम माझे हात स्वच्छ झालेले आहेत.